नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। तर मंडळी, सध्या बाजारात भरपूर प्रमाणात मक्याची कणस उपलब्ध आहेत। आज आपण बनवतोय मस्त चटपटीत मसालेदार स्वीट कॉर्न चाट। कणीस भाजून किंवा याचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। बाहेरचा ठेल्यावरचा पदार्थ खाण्यापेक्षा घरीच कमी खर्चात हा पौष्टिक चाट आपण बनवू शकतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे चाट बनवण्यासाठी मी 2 वाट्या मक्याचे दाणे घेतलेले आहेत। बाजारात कणसाचे काढलेले तयार दाणे सुद्धा मिळतात, तेही तुम्ही घेऊ शकता। दाण्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे दाणे आपण उकडवून घेतलेले आहेत। दाण्यांमध्ये पाणी घालून मी चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घालून हे कुकरला 1 शिटी करून मी घेतलेले आहेत, किंवा तुम्ही भांड्यामध्ये दाणे बुडतील इतके पाणी घालून ते 7 ते 8 मिनिटं वाफवून घेऊ शकता। दाणे मस्त शिजून झालेत, मस्त असा पिवळसर त्याला रंग आलाय। तर यातील सर्व पाणी मी नितळून घेतलं आहे। हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये मी इथे बटर घातलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता बटर, किंवा तुम्ही यामध्ये चीज सुद्धा किसून घालू शकता। बटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये काही भाज्या मी इथे घालणार आहे। तर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो मी इथे घातलाय, काकडी घेतलेली आहे आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी इथे घातलेला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे घेतलेला आहे। या भाज्यांचं प्रमाण प्रत्येकी अर्धी वाटी एवढं मी घेतलेलं आहे। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे। तर यामध्ये मी इथे घालते पाव टीस्पून काळी मिरी पावडर, थोडंसं लाल तिखट आपण घालूयात। आता लाल तिखट मी रंगासाठी घातलेलं आहे। पाव टीस्पून जिरे पावडर घालायचे। 1 चमचा भरून आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे। लागलं तरच यामध्ये मीठ घालायचं, कारण दाणे शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलं होतं। तिखट चालत असेल तर एखादी मिरची तुम्ही चिरून घालू शकता। आता यामध्ये लिंबाचा रस आपण घालून घेणार आहोत। थोडी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालूयात आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। अगदी काही मिनिटातच तयार होणारा हा पदार्थ आहे। चवीला अप्रतिम, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। मिक्स करून एकदा मिठाचा अंदाज तुम्ही घेऊन बघा, कमी असेल तर थोडं आणखीन तुम्ही घाला। लगेचच सर्विंग करून घेऊयात। तर माझ्याकडे ही बाहेर टेल्यावर भेटते तशी द्रोण आहे, तुम्ही घरातल्या वाटीत सुद्धा सर्व करू शकता। तर यावर मी इथे बारीक शेव घालणार आहे। शेव आपण जेव्हा चाट खाणार असू तेव्हाच घालायची, नाहीतर दाण्याच्या ओलाव्याने शेव नरम पडेल। स्वीट कॉर्न हे बाहेरच्या मुसळधार पावसात आणि खवयांसाठी तर पर्वणीच आहे। ही रेसिपी नक्की तुम्ही बनवून बघा। रेसिपी आवडली तर नक्की कमेंटद्वारे मला कळवा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।